बाळाचं सॉलिड फूड स्टार्ट झाल्यानंतर काय काळजी घ्यावी अशातला एपिसोड नंबर आपण 4 बघणार आहोत की बाळाला गायचं दूध हे कधीपासून द्यायचं. कारण की सॉलिड फूड स्टार्ट झाल्यानंतर 6 महिन्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता आपण बाळाला गायचं दूध हे सुरुवात केली पाहिजे. किंवा मग एखादा तुम्हाला पदार्थ बनवायचा आहे, एखाद्या पदार्थामध्ये केळी असेल, काय असेल पदार्थ पातळ बनवायचा आहे, त्याच्यामध्ये मिल्क तुम्हाला ॲड करायचं आहे, तर ते मिल्क तुम्ही दूध तुम्ही गायचं दूध यूज करू शकता का, हे सगळं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. WHO हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांची एक गाईडलाईन आहे की बाळाला दूध हे कधीपासून दिलं पाहिजे. म्हणजे वरचं दूध, गाईचं दूध असेल, शेळीचं दूध असेल, म्हशीचं दूध असेल, कुठलंही दूध, वरचं दूध हे बाळाला कधीपासून दिलं पाहिजे. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांचं अशी गाईडलाईन आहे की बाळाला गाईचं दूध हे 12 महिन्यानंतर म्हणजे ज्यावेळेस बाळ 1 वर्षाचं होतं त्याच्यानंतर बाळाला गाईचं दूध हे दिलं पाहिजे. असं तुम्ही 6 महिन्यानंतर किंवा 6 महिन्याच्या आधी तुम्ही फॉर्म्युला मिल्क देऊ शकता, पण गाईचं दूध हे बाळाला देऊ नका. तुमची हात जोडून विनंती आहे, प्लीज बाळाला 6 महिन्याच्या आधी किंवा 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षाच्या आधी बाळाला दूध पाजू नका. गाईचं दूध, म्हशीचं दूध पाजू नका. कारण असं, या दुधामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, सोडियम असतं आणि आयर्नची डेफिशियन्सी ही कमी असते. हे दूध बनलेलं असतं ते गाईच्या बाळासाठी बनलेलं असतं. म्हणजे गाईचं वासरू उभं राहण्यासाठी त्याच्यात तितकं प्रमाणात प्रोटीन असतं, ते उभे राहण्यासाठी ते गाईसाठी दूध, गाईच्या बाळासाठी बनलेलं असतं. माणसाच्या बाळासाठी ते दूध बनलेलं नसतं. प्लीज आपल्या बाळाला हे गाईचं दूध 6 महिन्यानंतर किंवा 6 महिन्याच्या आधी किंवा 12 महिन्याच्या आधी देऊ नका. 6 महिन्याच्या आधी जर बाळाचं पोट भरत नसेल तर तुम्ही बाळाला फॉर्म्युला मिल्क देऊ शकता. किंवा 6 महिन्यानंतर तुम्ही बाळाचं सॉलिड फूड स्टार्ट केले, वरचं अन्न सुरुवात केले, तर मग कुठल्या पदार्थामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे तर तुम्ही ब्रेस्ट मिल्क सुद्धा ॲड करू शकता किंवा फॉर्म्युला मिल्क पण त्या पदार्थामध्ये ॲड करू शकता. आता यावरती मला भरपूर जण कमेंट पण करतील किंवा तुमची आई असेल, आजी असेल, ते तुम्हाला म्हणेल की मी तुला दिलं होतं. आजी म्हणेल आम्ही आमच्या बाळाला दिलं होतं, त्यांना तर काही झालेलं नाही, तर तो आपल्या बाळाला काय होणार आहे. तर गाईचं दूध दे. आणि आता 8 महिन्याचं बाळ, 9 महिन्याचं सुरुवात झाली, त्याला गाईचं दूध सुरू कर. तर त्यांच्या काळामध्ये सुद्धा लहान मुलं ही कुपोषित असायची, आजारी पडायची, त्यावेळेस हा सर्वे नव्हता. हे याच्यानंतर खूप रिसर्च झालेले आहे आणि मग याच्यावरती ही गाईडलाईन आलेली आहे की आपल्या बाळाला, लहान बाळाला 1 वर्षापर्यंत तरी गाईचं, म्हशीचं कुठल्याही प्रकारचं वरचं दूध देऊ नये. तुम्ही फॉर्म्युला मिल्क देऊ शकता किंवा ब्रेस्ट फिडिंग करू शकता. किती पण कोणी सांगितलं तरी पण ऐकायचं नाही. तुम्ही शिकलेले आई आहात. खूपच जास्त जर त्रास होत असेल, खूपच जास्त जर बाळ पितच नसेल, ब्रेस्ट फिडिंग पित नसेल, फॉर्म्युला मिल्क पित नसेल, तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही 9व्या 10व्या महिन्यामध्ये बाळाला गायचं दूध चालू करू शकता. फक्त डॉक्टरांचा सल्ला घ्या. पर्यंत जर बाळाचं सगळं ठीक असेल तर बाळाला गायचं दूध हे देऊ नका. कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सुजाता आई पण या इन्स्टा पेजला नक्की फॉलो करा.